काय घोटाळा झालाय, काय तक्रार केली आहे? आम्ही लोक आंदोलन न्यासच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब आणि कृषी अधीक्षक धाराशिव यांना निवेदन दिलेलं आहे की सोयाबीन 2023 अनुदान वाटप आता चालू झालेलं आहे, काही बरेच पडलेलं आहे, परंतु याच्यामध्ये अशा पद्धतीनं भ्रष्टाचार झालेला आहे की कृषी विभागातील काही अधिकारी यांच्या संगनमताने आणि ऑनलाईन CSC सेंटर काही ठराविक लोकांनी ज्यांचे की क्षेत्र नाही, नावावर जमीन कसलीच नाही, परंतु त्यांनी डुप्लिकेट बनावट करून कृषी सहाय्यक यांच्या आधारे बनावट शेतकरी म्हणून कागदपत्र जोडलेले आहेत। बरेच प्रकरणं असे आहेत की सार्वजनिक जमीन म्हणजे महाराष्ट्र शासनाची जमीन आहे, काही मंदिराची जमीन आहेत, काही ट्रस्टच्या आहेत, काही त्याच्यामध्ये कसलाच त्यांचा म्हणजे जमिनीचा संबंध नसताना ती 7-12 एकाचा, नाव एकाचे आणि आधार कार्ड एकाचे असं मी हिंगळजवाडी या गावचा एक पुरावा म्हणून जोडलेला आहे। असं जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयाचं भ्रष्टाचार झालेला आहे। आपण एक पुरावा म्हणून एके गावचं जोडलेलं आहे। आमच्याकडे पुरावे म्हणून तसे 10-15 पुरावे आहेत, परंतु एका गावचे पुरावे जोडलेले आहेत। त्यांनी ते जिल्हाधिकारी साहेबांनी याचा चौकशी करून जे खोटे अनुदान उचललेलं आहे याची वसुली करून जे अधिकारी ह्याच्यामध्ये सामील आहेत यांच्यावर कारवाई करून गुन्हा नोंद करावा अशी आमची मागणी आहे। तुमची मागणी पूर्ण नाही तर काय करणार पुढं? आम्ही भविष्य काळात वेगवेगळ्या पद्धतींचे लोक आंदोलन न्यासच्या वतीने आंदोलन करणार आहोत।